अमरावती शहरात वाढत चाललेल्या अवैध धंद्यांविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। नुकतेच महसूल गुप्तचर संचालनालय आणि नार्कोटिक्स विभागाने केलेल्या धाडीत तब्बल 7,50,00,000 रुपयांचा एमडी साठा जप्त करण्यात आला। यानंतर अमरावती शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या नकाशावर झळकले आहे। गांजा, जुगार आणि एमडी तस्करी सारख्या अवैध व्यवसायांमुळे शहरातील अल्पवयीन मुले व्यसनाधीन होत गुन्हेगारीकडे वळत असल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसने केला आहे। या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष वैभव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करत तत्काळ आणि कडक कारवाईची ठाम मागणी केली आहे। शहरातील अवैध धंदे बंद झाले नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशाराही युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे। बघा, आपली कल्पना आहे की 2-3 दिवसाअगोदर अमरावती शहरात जो एवढा मोठा 5 किलो जे यांनी सांगितलं 5 किलो प्रमाणात एमडी पकडली गेली आहे कोट्यावधींची। म्हणजे आतापर्यंत आपण बघत होतो की पोलिसांची छापेमारी होत होती, 10 ग्राम 15 ग्राम 20 ग्राम यांची सीज करत होते। मात्र आज 5 किलोपर्यंत ड्रग्ज अमरावतीमध्ये पकडले गेले। एवढं मोठं डिलिंग जर अमरावतीत होत आहेत तर याच्यामागे कोणती इंटरस्टेट किंवा इंटरनॅशनल टोळी तर नाही आहे, ही शंका आज प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे। आणि ह्या शहरात आपण बघितलं की बाल गुन्हेगारी वाढलेली आहे। या अंमली पदार्थाच्या अंमलामध्ये कितीतरी गुन्हे घडत आहेत। तर आज हे शहर या नशेखोरीमुळे अत्यंत स्फोटक परिस्थिती झालेलं आहे। तर हे शहर ज्याची गणना एका काळी अत्यंत शांततापूर्ण आणि सांस्कृतिक शहर म्हणत होती, हे शहर वाचवायची आज आपली जबाबदारी आहे। ही जबाबदारी आम्ही स्वीकारून आम्ही आपली जबाबदारी मानून हा विषय घेऊन आज CP साहेबांकडे आलो होतो आणि त्यांना या विषयाचं गांभीर्य काय आहे त्याचा आम्ही आमच्यापर्यंत अवगत। अमरावती विधानसभा युथ काँग्रेस व बडनेरा विधानसभा युथ काँग्रेसच्या वतीने माननीय CP साहेब यांना जी आपल्या इथे MD ड्रग्स बाबतची जी कारवाई झाली त्या कारवाईबाबत आणि शहरातील जी गुन्हेगारी वाढती गुन्हेगारी आहे, बाल गुन्हेगारी आहे, याबाबत निवेदन दिलं। निवेदनाचा मुख्य उद्देश असा होता की एवढ्या मोठ्या प्रमाणात MD ड्रग्स आपल्या अमरावतीत आलेला आहे। यामधून अमरावती हे ड्रग्सचा एक मोठा हब झालेला आहे। या पैशातूनच सरकारने या महानगरपालिकेच्या निवडणुका असो की जिल्हा परिषदच्या निवडणुका असो या लढल्यात का, असा आमच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला होता। कारण की लाखो करोडो रुपये लावून या निवडणुका लढल्या गेल्या, याकरिता हा पैसा आला कुठून यांच्याकडे, तर या अशा अवैध धंद्यातूनच हा पैसा येतो का, अशी आमची एक धारणा झालेली आहे। तुम्हाला माहीतच असेल, मागील काळात आपल्या अमरावतीचे पालकमंत्री माननीय बावनकुळेजी साहेब हे एका क्लबमध्ये गेले होते बैठकीला। त्यांना त्या क्लबची माहिती होती नव्हती हे मला माहीत नाही, पण ते त्या क्लबला काही मिनिटाकरिता बसण्याकरिता गेले होते। आताच 26 जानेवारीला तो क्लब म्हणजे एकीकडे आमचे CP साहेब, नवनियुक्त CP साहेब हे त्या दिवशी सामूहिक शपथ घेतात की शहरातील तंबाखूमुक्त आणि नशामुक्त झाला पाहिजे, अशी 26 जानेवारी यांनी सामूहिक शपथ घेतली होती। परंतु त्याच 26 जानेवारीला रात्रभर तो क्लब सुरू होता। त्या क्लबमध्ये आजही हुक्का पार्लर, पब सारखे प्रकार सुरू आहे। अमरावती शहरात असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे यांनी आता नैतिक जबाबदारी घेऊन अमरावती शहरातील हे सगळे गुन्हे बंद करावे आणि अमरावतीला भयमुक्त करावं, अशी आमची आज विनंती आहे।